हरिओम. अंक 2. शांतिपाठ. उम आप्यायन्तु ममाग्नि वाक्घ्राणचक्षुः श्रोत्रमधो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्. अनिराकरणमस्त्व निराकरणमस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. शांतिः शांतिः शांतिः. योगेश्वरा, माझे अंग, वाणी, नाक, डोळे, कान इत्यादी सर्व इंद्रिये बलवान होऊ देत. उपनिषदातील सर्व काही ब्रह्म आहे. माझ्याकडून ब्रह्माचा अव्हेर न होऊ दे. ब्रह्माकडून माझा अव्हेर न होऊ दे. सदोदित अव्हेराचा अभाव असू दे. माझ्यात नेहमी अव्हेराचा अभाव असू दे. उपनिषदात सांगितलेले आत्मानंद देणारे सद्गुण माझ्यात वास करू देत. ते माझ्यात वास करू देत. योगेश्वरा, त्रिवार सर्वत्र शांती शांती आणि शांती नांदू दे. आप्यायन्तु ममाग्नि वाक प्राणचक्षुः श्रोत्रमधो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि. योगेश्वरा, माझे अंग, वाणी, नाक, डोळे, कान इत्यादी सर्व इंद्रिये बलवान होऊ देत. अशी परमात्म्याला, योगेश्वराला पुन्हा साद घातलेली आहे. या उपनिषदाला 2 शांतिपाठ आहेत. त्यापैकी पहिला शांतिपाठ आपण पाहिला. येथे दुसऱ्या शांतिपाठाचे निरूपण करायचे आहे. पहिला शांतिपाठ हा परमात्म्याच्या नित्य उपासनेचा एक भाग आहे. कोणतेही कार्य आरंभिले की सर्वप्रथम प्रभूची प्रार्थना करावी असे आहे. म्हणजे कार्य करण्यासाठी एक मंगलमय असे पोषक वातावरण तयार होते. तसेच आपलीही मानसिक तयारी होते. सर्व संकटावर अडीअडचणीवर मात करून कार्यसिद्धीस नेण्याची उमेद आपल्यात तयार होते. तेथे गुरु आणि शिष्य अशा दोघांनी परमात्म्याचे आशीर्वाद घेतले. आता हा दुसरा शांतिपाठ हा या उपनिषदाच्या अभ्यासाला उपयुक्त असा आहे. त्यासाठी प्रार्थना करून परमात्म्याकडे साकडे घातलेले आहे. परमात्म्याच्या आशीर्वादाशिवाय यश मिळणे अशक्य असते. ओंकारात अ उ म अशा 3 मात्रा आहेत. या ओंकारातील मध्य अक्षराने उपनिषदाची सुरुवात केलेली आहे. पारंपरिक पद्धतीने ओंकारातील अ या अक्षराने केलेली नाही. हे उपनिषद आपल्याला कैवल्य प्राप्त करून देत आहे. ओंकारातील अ आणि म अशा कोणत्याही एका टोकाला न जाता हे उपनिषद आपल्याला ओंकारातील या मध्यावर स्थित करून त्यामधून मुक्तीकडे घेऊन जात आहे. स्वर्ग किंवा पाताळ असे दोन्हीही मुक्तीकडे मार्गस्थ होत नाहीत. त्यासाठी आपल्याला मर्त्य योनीतच यावे लागते. तेथे सायुज्य मुक्त म्हणून प्रतीक्षा करावी लागते. तेथूनच कैवल्य धामाच्या गुहेचा मार्ग साक्षात्कारित होतो. जीवनात अधिक किंवा उणे अशा कोणत्याही टोकाला जाऊ नये. मध्यम मार्गी जीवनाचा आनंद घ्यावा. तेथे अधिक किंवा उणे शून्य होते. या शून्यातूनच पूर्णत्वाचा खजिना साक्षात्कारित होतो. गुरु शिष्य अशा दोन्ही उपासकांनी परमात्म्याकडे साकडे घातलेले आहे. ते म्हणतात की अंग, वाणी, प्राण, डोळे, कान इत्यादी सर्व इंद्रिये बलवान होऊ देत. देहादी इंद्रिये स्वयं शक्तिवान होण्यासाठी प्रभूची आळवणी केलेली आहे. आपली देहादी इंद्रिये नेहमी परिस्थितीची बळी होतात. ती मनाच्या मनमानीचे आचरण करतात. ती मनाच्या मनमानीने आचरण करतात. ती स्वयं शक्तिवान नसतात. यामुळे आपण मोहाला वश होतो आणि रिपूंच्या आहारी जातो. त्यामुळे भोग निर्माण होतात. आपण भोगापवर्गतेत अडकतो आणि जन्म मरणाचे फेरे घेत राहतो.
या मानवदेही अन्य प्राणी मात्रांपेक्षा अनन्यसाधारण बुद्धी मिळालेली असते. मानवदेही अन्य प्राणी मात्रांपेक्षा अनन्यसाधारण बुद्धी मिळालेली असते. परंतु आपल्याच भोग प्रवृत्तीमुळे आपण सृष्टी लीलेच्या मुक्त आनंदाला मुकतो. वस्तू जगताच्या दुनियेत धन संपत्ती मिळवण्यातच सर्व आयुष्य वाया जाते. जीवनाचा निर्लेप निर्भेळ आनंद घेणे राहूनच जाते. मानव भगवंताला मुक्तीला वंचित होतो. उपासक येथे प्रभूला प्रार्थना करत आहेत की आमची सर्व इंद्रिये बलवान होऊ देत, ती स्वयं शक्तिवान होऊ देत. त्यांना स्वतःच्या मताप्रमाणे म्हणजेच आत्मप्रेरणेने आचरण करायची ताकद येऊ दे. ती मनाच्या मगरमिठीतून दूर होऊ देत. कित्येक वेळेला आपला अनुभव असा आहे की आपले इंद्रिय आपल्याला काही सांगत असते, असे करू नको असे म्हणत असते. त्यावेळी मन सांगते, अरे एवढे काय त्यात, तू कर, चालतं. मग आपण आपल्या इंद्रियांच्या मताविरुद्ध वस्तू जगताच्या मोहाला बळी पडतो. इंद्रियांना अंतरात्म्यातून जीवात्म्यामार्फत प्रेरणा मिळत असतात, परंतु भोग प्रवृत्त मनापुढे आपण तसे वागत नाही. मनाच्या इच्छेमुळे आपण जीवात्म्याने दिलेली अंतरात्म्याची प्रेरणा धुडकावून लावतो. कारण मनाच्या ताकदीपुढे देहादी इंद्रियांची ताकद कमी पडते. जीवात्म्याने अंतरात्म्याकडून संवेदित केलेली प्रेरणा लुप्त होते आणि भोग प्रवृत्त मनाची हुकूमत प्रभावी होते. उपासकांनी सर्व इंद्रिये असे म्हटलेले आहे, कारण 1-2 इंद्रिये इतरांचा सहभाग असल्याशिवाय आत्मप्रेरणेने आचरण करू शकत नाहीत. कानांना आवाज आला की तिकडे डोळेही पाहू लागतात. डोळे पाहू लागले की तक्षणी बुद्धी आणि स्मृती काम करू लागते. नाक, त्वचा असे एकूणच अंग संवेदनशील होते. त्याप्रमाणे दृश्याचे आकलन केले जाते आणि त्या प्राप्त परिस्थितीत काय करावे याचा सल्ला स्मृतीच्या मदतीने बुद्धी प्रसारित करते. अशा प्रकारे सर्व इंद्रिये संलग्न आहेत. म्हणून सर्व इंद्रियांना स्वयंशक्तीने आचरण करायची ताकद असणे अगत्याचे आहे. अनेक वेळेला बुद्धी सांगत असूनही आपण नको त्या गोष्टीकडे आकर्षित होऊन प्रमाद करून बसतो. बुद्धी सांगते की हे पैसे दुसऱ्याचे आहेत, परंतु मन म्हणते की कोणी पाहत नाही, अमुक प्रकारे कर म्हणजे ही चोरी पचेल. तेव्हा उचलते पैसे आणि घाल खिशात. बुद्धी सांगते की जास्त खाऊ नको, परंतु मन म्हणते की पदार्थ चांगला झालाय, रोज रोज असे मिळत नाही, तेव्हा खा जास्त. तस्मात सर्व इंद्रियांना स्वयंशक्तीने काम करायची ताकद असायला पाहिजे. सर्वसाधारणपणे इंद्रियांना निष्प्रभ दुर्लभ करण्यासाठी उपासना आणि साधना केल्या जातात. कारण इंद्रिये ही परमात्म्याच्या मार्गातील अडचण आहे असेच समजले जाते. यास्तव देहादी इंद्रिये निष्प्रभ करून त्यांच्या अतीत जाण्याचा प्रयत्न केला जातो. येथे ऋषी परमात्म्याला इंद्रिये बलवान होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. जीवन जगताना वस्तुजगत आपल्याला नेहमी भुरळ घालत असते. जीवन समृद्ध करण्यासाठी अनेकविध वस्तू आहेत. त्याचप्रमाणे एकच एक तहान शमवण्यासाठी अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. हे वस्तुजगत मोठे मोहक आहे. त्यामुळे आपण नेमके कसे वागावे, यातील कोणता पर्याय वापरावा असा संभ्रम निर्माण होतो. मग त्यातल्या त्यात आपल्या देहाला, इंद्रियांना कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त सौख्य, आराम ज्यापासून मिळण्याची शक्यता असते त्या पर्यायाची आपण निवड करतो. अशा प्रकारे उपभोग घेत असताना काही उपभोग देहादी इंद्रियांना आकृष्ट करतात आणि मग गरज नसताना केवळ चैन, शौक म्हणून देहादी इंद्रिये अशा वस्तू जगताची मागणी करतात. ही मागणी दिवसेंदिवस वाढत जाते. कारण अशा उपभोगांची चटक लागलेली असते, व्यसन जडलेले असते. ही चटक किंवा व्यसन हा देहादी इंद्रियांचा, मनाचा कमकुवतपणा असतो. जरा जरी वस्तू जगत सन्निग्ध आले तरी इंद्रिय भोग प्रवृत्त होतात, उद्दीपित होतात.
आणि ती त्या वस्तूची मागणी नोंदवतात. न मिळाल्यास अधम कृत्य करायला प्रोत्साहित करतात. मोठमोठे साधू बैरागी स्त्रियांना जवळपास फिरकू देत नाहीत. इतकी की त्यांना त्यांच्या स्वतःच्याच इंद्रियांची भीती वाटत असते. याचे कारण म्हणजे आपल्या इंद्रियांच्या अतिसूक्ष्म, तरल आणि अतिभव्य दिव्य विराट अशा दोन्ही टोकांच्या संवेदना बोथट झालेल्या असतात. यास्तव आपण कानाने सूक्ष्म असा आत्म्याचा आवाज ऐकू शकत नाही आणि विराटाचा नाद ब्रह्मही ऐकू शकत नाही. डोळ्यांनी वस्तू जगतातील चैतन्य पाहू शकत नाही किंवा काळोखातील उजेडही पाहू शकत नाही किंवा सूर्यतेज सहन करू शकत नाही किंवा दगडातील मूर्ती पाहू आणि जाणू शकत नाही. त्वचेने वस्तू जगतातील आत्मा स्पर्शू शकत नाही आणि विश्व चैतन्यही स्पर्शू शकत नाही. जिभेने ओंकार करून विश्व चैतन्याचा निवास शोधू शकत नाही. हातपाय भोग मायेपासून आपोआप दूर होत नाहीत किंवा चैतन्याच्या सेवेला सहजच वळत नाहीत. यास्तव ज्याप्रमाणे तान्हुल्याला तेल लावून, अंग रगडून, अंजारून, गोंजारून त्याची देहयष्टी पिळदार मजबूत करतात, त्याप्रमाणे प्राणायाम, ओंकार साधना करून, विपश्चना आणि ध्यानधार साध्य करून आपल्या इंद्रियांना वश करून ती बलशाली खंबीर करावीत. सर्व ब्रह्मोपनिषदम माहम ब्रह्म निराकुर्याम मा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्त्व निराकरणम मेस्तु. उपनिषदातील सर्व काही ब्रह्म आहे. माझ्याकडून ब्रह्माचा अव्हेर न होऊ दे. ब्रह्माकडून माझा अव्हेर न होऊ दे. सदोदित अव्हेराचा अभाव असू दे. माझ्यात नेहमी अव्हेराचा अभाव असू दे. सर्व ब्रह्मोपनिषदम. उपनिषदातील सर्व काही ब्रह्म आहे. उपनिषदांचा अभ्यास म्हणजे ब्रह्माचा, आत्मब्रह्माचा अभ्यास करणे आहे. वेद हे विश्वातील पहिले वाङ्मय आहे. वेद हे परमात्म्याने मानवाला या विश्वाचा उलगडा व्हावा म्हणून उद्धृत केले. म्हणूनच आपण वेद हे अपौरुषेय आहेत असे म्हणतो. त्यात ब्रह्मज्ञान सांगितले आहे. उपनिषद हा वेदांचा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. उपनिषदांना वेदांत असेही म्हणतात. तेव्हा उपनिषदे ही वेदांचे सार आहेत. त्यात आत्मब्रह्मज्ञानाची चर्चा केलेली आहे. तेथे परम आत्मपद प्रत्येक मानवाला कसे उपलब्ध होईल याचा विचार मांडलेला आहे. एवढेच नव्हे तर केवळ या मानवी देहातच परम आत्मपदाला प्राप्त होण्याची क्षमता आहे. प्रत्येक मानवाचे आत्मपद प्राप्त करणे हेच त्याचे एकमेव अंतिम जीवन साध्य आहे. ते प्रत्येकाने योगापपासना करून प्राप्त करावे असा उपदेश केलेला आहे. हे विश्व आणि या विश्वातील प्रत्येक वस्तू आत्मब्रह्मामधूनच निर्माण झालेली आहे. हे विश्व आणि त्यातील प्रत्येक वस्तू केवळ आत्मब्रह्मामुळेच भरण पोषण, पालन, लालन, संवर्धन, संरक्षण केली जाते. तसेच हे विश्व आणि त्यातील प्रत्येक वस्तू उत्पन्न झालेली असल्यामुळे ती कालांतराने लय पावते, नष्ट होते. हे लय पावणे त्या निर्माणात ब्रह्मतत्वात होते. यास्तव येथे ऋषी म्हणत आहेत की उपनिषदातील सर्व काही ब्रह्म आहे. तेव्हा कुणी कुणाची निंदा करू नये, कुणालाही त्रास देऊ नये, कोणाचाही छळ करू नये. कारण असे करणे म्हणजे स्वतःचीच निंदा करणे, त्रास देणे, छळ करणे आहे. सर्वाभूती आत्मब्रह्म ओळखून सर्वांजवळ चांगलेच आचरण ठेवावे. माहम ब्रह्म निराकुर्याम. माझ्याकडून ब्रह्माचा अव्हेर न होऊ दे. आपण जीवनात कधीही नकारात्मक भूमिका घेऊ नये. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. परमात्मा सदा सर्वदा सर्वत्र भरभरून व्यापलेला आहे, ठासून भरलेला आहे. तो केव्हा, कसा, कोणत्या रूपात आपल्या समोर प्रगट होईल ते काही सांगता येत नाही. तेव्हा जे काही घडत आहे त्याचा स्वीकार करावा.
कधीही कुणाचीही निंदा नालस्ती करू नये, कधीही कसलाही निषेध करू नये, कधीही कसलीही कुरबूर करू नये, कधीही असमाधानी राहू नये. जे काही आपल्या वाट्याला येत आहे तेच आपल्यासाठी योग्य असून तोच आपल्यासाठी परमात्म्याचा प्रसाद आहे हे वेळीच ओळखावे. नकारात्मक विचार आपल्याला नाउमेद करतात. मी हे करेनच अशी जिद्द ठेवावी. परमात्म्याने जे काही दिले आहे त्यातूनच मार्ग शोधावा. आपण संकुचित दृष्टिकोन ठेवला तर या विश्वाचे फारसे काही बिघडत नाही, परमात्म्याचेही काही नुकसान होत नाही. त्यामुळे जे काही विपरीत होते त्यामुळे आपली प्रगती खुंटते. लक्षात घ्यावे की या विश्वात केवळ आत्मब्रह्मच अस्तित्वात आहे. तेव्हा दुःख, पीडा, काळजी, बेचैनी वगैरे सर्व काही ही आपली स्वनिर्मिती आहे. ती नष्ट करणे त्याच्या निर्मात्याच्या म्हणजे केवळ आपल्याच हातात आहे. आपण केलेले कोणतेही कृत्य नेहमी प्रतिक्रियेच्या रूपाने आपल्याच अंगावर येऊन कोसळते. तेव्हा दुष्कृत्य करू नये, चांगले आणि सकारात्मक तेच करावे. म्हणजे त्याची जी प्रतिक्रिया आपल्या अंगावर येईल ती आपल्याला प्रोत्साहित करणारी अशीच असेल. आत्मब्रह्माचा अव्हेर म्हणजे अस्तित्वाचा अव्हेर आहे. अस्तित्वाचा अस्वीकार म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड घालून घेणे आहे. कारण हे अस्तित्व म्हणजेच आपण जीवित असल्याची खूण आहे. अस्तित्वाचा नकार, अस्तित्वाची अस्वीकृती म्हणजे आत्महत्या आहे. स्वतःचा नाश करून घेणे आहे. यास्तव ऋषी म्हणत आहेत की माझ्याकडून ब्रह्माचा अव्हेर न होऊ दे. मामा ब्रह्म निराकरोत, ब्रह्माकडून माझा अव्हेर न होऊ दे. माझ्या कार्याला आत्मब्रह्माचा आशीर्वाद मिळू दे. माझ्या कार्यात आत्मब्रह्माचा सकारात्मक सहभाग असू दे. एकतर्फी काहीही साध्य करता येत नाही. आपण जे काही करू त्याला समोरून तशीच आणि तितकीच अनुकूल प्रतिक्रिया असावी लागते, तरच आपल्याला यश प्राप्त होतं. आपण जर एखादी वाईट गोष्ट केली तर ब्रह्माकडून ती नाकारली जाते. उदाहरणार्थ समजा अगदी अट्टल सरावलेला आणि पक्का निगरगट्ट चोर आहे. त्याने कोणाचे तरी 200 रुपये चोरले आणि त्या पैशातून त्याने आपल्या मुलाला थोडा खाऊ आणि कपडे आणले. आता जेव्हा तो चोर तो खाऊ आणि कपडे आपल्या मुलाला देईल तेव्हा तो खाऊ खात असताना त्या चोराच्या मनात येईल की अमुक माणसाच्या पैशांमुळे माझा मुलगा हा खाऊ खात आहे. जेव्हा जेव्हा तो ते कपडे घातलेले आपल्या मुलाला पाहिल तेव्हा तेव्हा त्याला त्या पैसे चोरलेल्या माणसाची सतत आठवण येत राहील. अशा वेळी तो चोर मनातून नेहमीच अस्वस्थ राहील. एखादा चोर जेव्हा एखाद्या महिलेचा हात तोडून दागिना पळवतो तेव्हा पुढे जेव्हा जेव्हा तो चोर आपल्या पत्नीचा किंवा बहिणीचा किंवा आईचा हात पाहतो तेव्हा तेव्हा त्याला त्या हात तोडलेल्या बाईची आठवण येते. लक्षात ठेवावे की कोणतेही अयोगिक कृत्य आपल्याला आतून सतत टोचणी देत राहते. आपण अशा वेळी कधीही स्वस्थ राहू शकत नाही. ही टोचणी आपल्याच अंतःकरणातील आत्मब्रह्माची असते. दुष्कृत्याला आत्मब्रह्माची साथ मिळत नाही. कुकर्म करून आपण जगासाठी कितीही अभिनय केला तरी आपण आपल्याला फसवू शकत नाही. आपण आपल्या कुकर्माच्या पाढ्याची आपल्या मनात सतत उजळणी करत असतो. तेव्हा जर आत्मब्रह्म आपला अव्हेर करायला नको असेल तर आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण कधीही कोणतेही अयोगिक कृत्य करणार नाही. अनिराकारणम मस्त्व, सदोदित अव्हेराचा अभाव असू दे. येथे ऋषी म्हणत आहेत की सदा सर्वदा नित्य नेहमीच सदोदितच अव्हेराचा अभाव असू दे. असे कधीही न घडो की आत्मब्रह्म आपला अस्वीकार करत आहे. येथे आपला हा सर्व व्यापक आहे. या विश्वात आत्मब्रह्माकडून कधीही अव्हेर केले असे न होऊ दे. म्हणजे विश्व कल्याण होईल. सदा सर्वदा सर्वत्र आनंदी आनंद असू दे. पूर्वी सत्ययुग होते. असे सत्ययुग या विश्वात पुन्हा येवो अशी ऋषींची इच्छा आहे. जेव्हा प्रत्येक जण योगकृत्यच करील, जेव्हा प्रत्येक जण अयोगिक आचरण न करेल, जेव्हा प्रत्येक जण आत्मब्रह्माला अपेक्षित असेच आचरण करेल तेव्हाच सदोदित अव्हेराचा अभाव असेल.
जेव्हा अशी प्रार्थना करावी तेव्हा निदान थोडेफार तरी आत्मब्रह्माला अपेक्षित आचरण करतील. ऋषी म्हणत आहेत की सदोदित अव्हेराचा अभाव असू दे. स्वीकार परिस्थितीवर अवलंबून असू नये, नाहीतर तो एक व्यापार व्यवहार होईल. जेव्हा काही लभ्यांश असतो तेव्हा स्वीकार कुणीही करायला तयार असतो, परंतु प्रतिकूल किंवा अप्रतिकूल अशा कोणीही परिस्थितीत अव्हेराचा अभाव असू दे असे ऋषींना म्हणायचे आहे. सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे तेव्हा त्याचा नेहमीच स्वीकार असू दे. निराकरणम मेस्तु, माझ्यात नेहमी अव्हेराचा अभाव असू दे. निदान प्रत्येकाने स्वतःपुरता तरी आपापल्या परी तरी अव्हेराचा अभाव असू द्यावा. दुसरा काय करत आहे, स्वीकार करत आहे की अस्वीकार करत आहे याचा विचार करू नये. आपण आपले कर्तव्य करावे, ते जास्त महत्वाचे आहे. आपल्याकडून दुराचार होऊ देऊ नये. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारू नये. प्रत्येकाने आपापले काम करावे. इतर काय करतायत याची पर्वा करू नये. कोणाच्याही भरीस पडू नये. स्वतःचा आदर्श निर्माण करावा. आपले उदाहरण इतरांना धडा म्हणून घालून द्यावे, तरच आपण दुसऱ्यांना सांगायला पात्र होतो. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयी संतु, ते मयी संतु. उपनिषदात सांगितलेले आत्मानंद देणारे सद्गुण माझ्यात वास करू देत, ते माझ्यात वास करू देत. गुरु आणि शिष्य यांनी सर्वप्रथम आमची देहादी इंद्रिये बलवान होऊ देत अशी परमात्म्याजवळ प्रार्थना केली आहे. कारण इंद्रिये स्वयं म्हणजेच आत्म्याला अपेक्षित असा जीवात्म्याने प्रेक्षित केलेला निर्णय घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करायला उद्युक्त झाली पाहिजेत. तरच आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण आपल्या हातून होत राहील. अन्यथा आपण मनाच्या भोग प्रवृत्तीत अडकून जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडू. तसे सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे. येथे फक्त एकमेव ब्रह्मच आहे. एका ब्रह्माशिवाय येथे अन्य काहीही नाही. तेव्हा आपण आत्मब्रह्माचरण केले पाहिजे. त्या ब्रह्माचाही आपल्या कार्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे. तसेच अन्य घटकांचाही सहभाग आपल्या कार्यात असायला पाहिजे. यासाठी आपण आपले काम आत्मब्रह्माला अपेक्षित असे करत असावे. म्हणून शांतीपाठाच्या शेवटी गुरु आणि शिष्य परमात्म्याला प्रार्थना करत आहेत की उपनिषदात सांगितलेले आत्मानंद देणारे सद्गुण आमच्यात वास करू देत. ते आमच्यात वास करू देत म्हणजे त्या योगे आमचे आत्मब्रह्माला अपेक्षित असेच आचरण होईल. उपनिषदे ही वेदांत आहेत. उपनिषदे ही वेदांच्या तत्वज्ञानाचे सार आहेत. त्यात सांगितल्याप्रमाणे आपले आचरण झाले की आपण आपोआपच आत्मब्रह्माला अपेक्षित असे आचरण करू. ओम शांतीही शांतीही शांतीही. योगेश्वरा, त्रिवार सर्वत्र शांती शांती आणि शांती नांदू दे. तम रज आणि सत्व अशा सगुणातून अतीत होऊन आम्हाला गुणातीत अवस्था निर्गुणी परमात्म्याचा साक्षात्कार घडू दे. हरिओम.